नमस्कार, मैं अशफाक शेख हल्ला बोल में आप सबका स्वागत करता हूं। आज हम मौजूद हैं खार वेस्ट में श्री घंटेश्वर हनुमान मंदिर पे, जहां कल बीएमसी द्वारा तोड़ फोड़ किए जाने की खबर आई थी। इसी सिलसिले में हम इस मंदिर पे आज आए हैं और हम इस वक्त मिलने आए हैं इनके अध्यक्ष से और जानेंगे कि इस जगह क्या हुआ था और क्या क्या हादसा कल हुए थे। सबसे पहले सर नमस्ते, माझं नाव संदीप गोपीनाथ मालप, मी या मंदिराचा अध्यक्ष आहे। खार पश्चिम येथील मधुपार्क उद्यानाजवळ असलेलं हे श्री घंटेश्वर हनुमान मंदिर 1960 सालापासून असलेलं अतिशय पुरातन आणि व्यापक लोकमान्यता असलेलं असं हे मंदिर आहे। अतिशय जागृत आणि प्रसिद्ध असलेलं व भाविकांच्या नवसाच्या घंट्यांनी भरगच्च असलेलं असं महाराष्ट्रातील एकमेव असं हे घंटेश्वर हनुमंताचं मंदिर आहे। या मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी आम्ही मागील 2-3 वर्षापासून प्रयत्न करत होतो। स्थानिक नेतृत्वाकडे देखील आम्ही बऱ्याच वेळ गेलो होतो, परंतु त्यात आम्हाला अपयश आलं। आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देखील देशभरातील विविध मंदिरांचं जतन व पुनर्निर्माण करून हिंदुत्वास बळकटी देऊ पाहत आहे। मंदिर व्यवस्थांच्या माध्यमातून हिंदुत्व बळकट करू पाहत आहे। आमचे दिवंगत हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची एक शिकवण होती, मंदिरांचं रक्षण करा, मंदिरांचं जतन करा, धर्माचं रक्षण करा, हिंदुत्व पुढे न्या। हिंदू हृदय सम्राटांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या व दिवंगत धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखा तपस्वी गुरु लाभलेल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री व मुंबई उपनगर संपर्क प्रमुख सन्माननीय उदय सामंत साहेब यांच्या विशेष सहकार्याने, तसेच आमचे स्थानिक विभाग प्रमुख श्री कुणाल सरमळकर साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आता आमच्या मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या कार्याला शुभारंभ झालेला आहे। असं असून देखील बीएमसी वारंवार मागील 2 दिवस, परवा आणि काल मागील 2 दिवस वारंवार येऊन मंदिरावर तोडक कारवाई करू पाहत आहे। या बीएमसीला परिसरातील इतर अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत। त्यांना वांद्रे पश्चिमेकडील जे मशिदीच्या आसपास किंवा रस्त्यांवर जे अख्खे रस्ते काबीज करून अतिक्रमणं केलेले आहेत ते दिसत नाही। खार मार्केटमधली भाजीवाल्यांनी, फळभाज्यांनी जे अतिक्रमणं केलेले आहेत ते दिसत नाही। यांना फक्त आणि फक्त हिंदूंचं मंदिरच दिसतंय आणि तेही इतकं पुरातन घंटेश्वर हनुमान मंदिर, ते तोडण्यासाठी बीएमसीला एवढी घाई आहे, हे अतिशय निंदनीय आहे। काल या संदर्भात बीएमसी पोलिसांचा फौजफाटा घेऊन आली असता शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते व हिंदू वाहिनीचे कार्यकर्ते असे सगळे एकत्र येऊन एक जनप्रक्षोभ उसळला होता व त्यांचं उग्र रूप पाहून बीएमसीला इथून काढता पाय घ्यावा लागला। माझं नागरिकांना, समस्त हिंदू बांधवांना एक घंटेश्वर हनुमान मंदिराचा अध्यक्ष या नात्याने आवाहन आहे की आपल्या हिंदू राष्ट्रात, आपल्या हिंदू मंदिरावर अशा प्रकारे तोडक कारवाई होत असताना आपण घरात बसून हिंदुत्वाच्या गप्पा मारत बसणार आहोत का? हे धर्म वाचवण्यासाठी, आपली मंदिरं वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरा, जितकं शक्य होईल तितकं रस्त्यावर उतरा। धन्यवाद। जय श्रीराम। सर आप अपने चालू बोले। मी दत्ताराम राव, घंटेश्वर हनुमान मंदिराचे सेक्रेटरी। हे मंदिर 1960 पासून इथे स्थापन झालेलं आहे। आमचे अध्यक्ष श्री गोपीनाथजी मालप यांनी हे मंदिर इथे स्थापन केलं आहे। या इथे भाविकांची खूप श्रद्धा आहे। भाविक इथे नेहमीच येत असतात आणि आज ज्या घंट्या बांधलेल्या आहेत, या घंट्या या सर्व भाविकांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर
इच्छा पूर्ण झाल्यानंतर ह्या घंट्या बांधण्यात आलेल्या आहेत. आम्ही गेले कित्येक वर्ष मंदिर दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. स्थानिक आमदार यांच्याकडे सुद्धा आम्ही जाऊन आलो, परंतु आमच्या हाती निराशा झाली. आज आम्ही हाय त्या जागेमध्येच कुठेही बांधकाम न वाढवता हाय त्या जागेमध्ये जे जुने चॅनल आहेत ते चॅनल फक्त बदली करायचे आहेत. आम्ही याची पूर्ण सूचना वार्ड ऑफिसर, पोलीस यांना पूर्ण सूचना देऊन आम्ही हे काम चालू केलं की बाबा हे आमच्या चॅनल कोणाच्या डोक्यामध्ये पडतील, खाली घंटा पडतील, भाविक लोक जातात, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथे काम करत आहोत. त्यावेळेस आम्हाला त्यांनी बोला आम्ही परवानगी देऊ शकत नाही, पण भाविकांच्या जर सुरक्षेसाठी तुम्ही करत असाल तर करा, एवढं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु आज त्यांना वरून प्रेशर येत आहे की बाबा आम्हाला वरून प्रेशर येते. आम्ही त्यांना विचारणा केली असता वरून प्रेशर कोणाचं आहे ते तरी सांगा. नाही स्थानिक जे भाविक आहेत ते त्रास देतात आहेत. आम्ही ठामपणे सांगू शकतो की या परिसरातील सर्व भाविक ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात, पण आमचे भाविक, स्थानिक भाविक असली कामं करणार नाहीत अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. परंतु राजकीय प्रेशर म्युन्सिपालिटीवर होत आहे, पोलिसांवर होत आहे, म्हणून ते कारवाई करत आहेत. आज आम्ही हाय त्या जागेतच बांधत आहेत, कुठेही वाढीव बांधकाम नाहीये. 1960 पासून जवळजवळ 65 वर्ष या मंदिराला झाली आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही काम सुरू केलंय आणि त्या कामासाठी केवळ आणि केवळ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून काम होतोय. हे तर फक्त कदाचित इतर जे स्थानिक लीडर आहेत त्यांना त्रास होत असेल असं आम्हाला निदर्शनात येत आहे, आमच्या निदर्शनात आहे. तरी पण काल जे जनसागर इथे आला आणि त्याच्यामुळे BMC ला माघार घ्यावी लागली. आम्ही सर्वच जे आमच्या मंदिर वाचवण्यासाठी या इथे उपस्थित झाले त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही खरोखर तुमच्या प्रयत्नामुळे आज जी BMC ची कारवाई होती ती थांबवण्यात आली आणि आपले जे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नाने आज या इथे मंदिराचं काम चालू आहे. तसेच मंत्री श्री उदयजी सामंत यांच्या सहकार्याने व आपले विभाग प्रमुख श्री कुणाल सरमोरकर यांच्या प्रयत्नातून हे काम चालू आहे आणि या प्रयत्नाला खरोखर वाखाणण्या जोगत आहे की आम्ही एक फक्त शब्दाने त्यांना विचारायला गेलो होतो, साहेब आमचं मंदिर जरा पुनर्बांधणी करायचं आहे. तर सरमोरकर साहेबांनी पुढे येऊन सांगितलं की जे काय आहे ते सर्व काम मी करून देईन, तुम्ही काय चिंता करू, जो काय खर्च होईल तो मी देईन असं आम्हाला आश्वासन दिले आणि त्यांनी काम चालू केलं. आणि खरोखर धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत साहेबांचे, कुणाल सरमोरकर साहेबांचे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. त्यांच्या प्रयत्नाने आणि आपल्या उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने आज आमच्या हे मंदिराचे पुनर्वसन काम होत आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या मंदिरातर्फे त्यांचे धन्यवाद करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय श्री राम. जैसा आपने देखा कि ये मंदिर 1960 से यहाँ पे स्थापित है और कल BMC द्वारा इसके ऊपर कई सारी कार्रवाई की गई और कई सारे लोकल शिव सैनिक एकनाथ शिंदे टीम से और खास तौर से कुणाल सरमोरकर विभाग प्रमुख साहब की टीम से यहाँ पे मौजूद थे और यहाँ के जो शाखा प्रमुख है और यहाँ के जो टीम है इन सब ने मिलकर इस जो काम है उसको रोका और इसको एक सही तरीके से एक लीगल नोटिस के साथ एक लीगल तरीके से इसको काम किया है. और आज अब के लिए इतना ही. मैं अशफाक शेख हल्ला बोल से आपके लिए बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद, थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.